नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. एक कविता मला आठवते. ओठी तुझ्या ना आले माझे नाव कधीही, अन ओठ शोधण्याचा माझा सराव नाही. तुम्हाला माझी आठवण येत नसेल तर मी कशाला माझी आठवण काढणाऱ्यांना शोधत फिरायचं, अशा आशयाची ही कविता. हे माझं मत सांगतोय असं समजू नका, नाहीतर उगीच आपलं तुम्हाला वाटायचं की कुलकर्णीला बहुतेक गरजच नाहीये आपली सगळ्यांची. असं काही नाहीये. मला फक्त ते आठवली कविता काही विषयावरून म्हणून. ते काय, मधल्या काळामध्ये शरद पवारांच्या विषयामध्ये एक चर्चा फार चालू होती. शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं कुलदैवत, शरद पवार म्हणजे हृदयस्थ देवता, शरद पवार म्हणजे अमुक, शरद पवार म्हणजे तमुक. कुलदैवत म्हणायला राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंडळी म्हणत होते खरं, पण त्यांना दैवत मान्य आहे का हा सुद्धा प्रश्न पडतो ना कधी कधी. कारण जे जयंत पाटील मिटकरीला बोलवून असे खदाखदा हसतात हिंदू धर्माच्या विषयावरती बोलल्यावरती, त्यांना कुठला आलंय दैवत बिवत काय माहीत असणार आहे. त्या आव्हाडांना कुठला आलंय दैवत. हा, ही गोष्ट वेगळी की आव्हाड आपल्या मतदारसंघात सत्यनारायणाचा कार्यक्रम ठेवतात आणि त्याचं आयोजन स्वतः आव्हाड करतात, हा भाग वेगळा. म्हणजे कधी कधी हिंदुत्व दाखवायचं असतो, पूजा बिजा करायची, प्रसाद बिसाद ठेवायचा, लोकांना प्रसाद वाटल्याशिवाय देव तरी कसा समजणार लोक, म्हणून आव्हाडांसारखी माणसं करतात. म्हणून अधूनमधून पवारांना कुलदैवत वगैरे म्हणण्याची सवय असते. आता मला प्रश्न पडला होता, शरद पवार कुलदैवत, अजित पवार ग्रामदैवत, आणि गावदेवी कोण? म्हणजे मी सांगण्याची गरज नाहीये. गावदेवी कोण हे तुम्हाला माहित आहे, आणि उगीच कशाला आपण नाव घेऊन बोलायचं. गंमत अशी की आता हे ग्रामदैवत कुलदैवत सगळं झिडकारणं चाललंय आणि गावदेवीलाही झिडकारणं चाललंय. ते बरे तरी बरं आहे. दैवतांना झिडकारण्याची यांना सवय आहे म्हणून बरं आहे. परवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे फूट पडलेल्या, पवारांनी जरी फूट पडली नाही असं म्हटलं असलं तरी संजय राऊतांनी फूट पडली असं सांगितलंय, वडेट्टीवारांनी फूट पडली असं सांगितलंय. म्हणून फूट पडलेल्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे मराठवाड्यात आले होते आणि त्यांनी सांगून टाकलं की आता काही आम्ही पवारांचा फोटो वापरणार नाहीत, आता काही आम्ही पवारांना आमचा नेता मानणार नाहीत, आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आता अजित पवार आहेत. झालं की नाही? माकडाच्या गोष्टीसारखं, माकडिनीच्या, माकडाच्या नाही, माकडिनीच्या गोष्टीसारखं. म्हणजे एका हौदात माकडीन आणि तिचे पिलं होती आणि हौदात पाणी भरायला सुरुवात केली. पाणी जसं जसं माकडिनीच्या कमरेपर्यंत आलं तसं तिनं आपल्या पिलाला आपल्या खांद्यावर घेतलं, मग गळ्यापर्यंत आलं, मग तिनं पिलू अजून वर करायचा प्रयत्न केला. मग हळूहळू नाकातोंडापर्यंत पाणी आलं. माकडिनीला कळलं की पिलूही वाचणार नाही आणि आपला जीव जाणार आहे. पिलू घातलं खाली आणि माकडीन त्यावर उभा राहिली आणि म्हणली, गेलं तर गेलं पिलू. आपला जीव जायची वेळ आली की माकडीन बदलते ना, तसे हे पटापटा बदलले. यांनी पटकन सांगून टाकलं, आता आम्ही शरद पवारांचा फोटो वापरणार नाही, म्हणजे कुलदेवतेचा आता सन्मान करणार नाही. आम्ही कुलदेवता बदललेली आहे. घर फुटलं, घर वेगळं झालं. आपल्याकडे पद्धत आहे बघा, ते ज्यांची कुलदेवता रेणुका देवी आहे ना त्यांना माहित आहे कसं असतं ते. म्हणजे पहिल्या घरात आपला तांदळा असतो माहूरून आणलेला, त्याला छान सजवलेलं असतं, तो छान असा मखरात बसवलेला असतो. मग घर फुटतं. काही दिवस महालक्ष्म्या विलक्ष्म्या सण साजरा करण्यासाठी आपण आपल्या मूळ घरी जातो. मग घरात पटत नाही, भांडणं व्हायला लागतात, जावाजावांची भांडणं होतात, सासूसुनांची भांडणं होतात, आणि मग एक दिवस निश्चय होतो की आता कोणत्याच सणाला जायचं नाही. सणाला जायचं नाही तरीही दैवत असलं पाहिजेच की. भीती हो, भीती, श्रद्धा वगैरे काही नाही. देव घरात असले की बरं असतं, नसले की काहीतरी बुरं होतं, ही भीती असते ना. म्हणून मग माहूरला जायचं, तिथल्या एका माणसाला सांगायचं, बाबा तलावात उडी मार, एखादा तांदळासाठीचा दगड काढून आण, तो दगड घ्यायचा आणि मग त्याची रेणुका देवी म्हणून आपल्या घरात पुनर्स्थापना करायची, छानशी प्राणप्रतिष्ठा करायची, आणि मग पूजा सुरू. तसं आता कुलदैवत बदलण्याचा निर्णय तटकरेने घेऊन टाकलाय. तटकरेने सांगून टाकलं की आता आम्ही फोटो वापरणार नाही. ही भीती कसली आहे माहिती आहे ना? शरद पवारांनी दम दिलता, हाग्या दम म्हणतात त्याला, की जर तुम्ही आता माझा फोटो वापराल तर कोर्टात खेचेन. आता उगीच कुठं कोर्ट कचऱ्या करत बसा, त्याच्यापेक्षा देव बदललेला बरा. मग शरद पवारांचा फोटो वापरायचा आहे, त्याच्याऐवजी अजित पवारांचा फोटो. त्याच कुळातला की हो, देवाच थोडंच कुळ बदललाय, पवारच आहे कोणता तरी. शरदच्या ऐवजी अजित, एवढाच फरक आहे.
आता शरद पवारांच्या ऐवजी अजित पवारांचा फोटो पक्षाच्या बॅनरवरती लागलेला असेल. आणि दुसरा धक्कादायक निर्णय म्हणजे अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष समजण्यात येईल. म्हणजे गेलं पवारांचं ते पद पण गेलं. आता पवार पूर्ण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पण उरलेले नाहीयेत. किती तणाव याला मर्यादा असते. पवारांच्याच लेकरांनी पवारांना आता तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष नाही असं सांगितलं. त्या पदावरून हकालपट्टी हा शब्द वापरलेला नसला तरी दुसऱ्या अध्यक्षाची नियुक्ती असा शब्द मात्र वापरलाय. आता दुसऱ्याची नियुक्ती करायची असेल तर पहिल्याला काढावं लागेलच की. हकाललं असं म्हणण्यापेक्षा पदच्युत केलं असं म्हणायला हरकत नाही. पण आता पवारांच्या जागी अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असतील आणि शरद पवारांचा फोटो वापरला जाणार नाही. याचं कारण आहे पवारांनी यांना कधी जवळ घेतलंच नाही किंवा पवारांना जवळ घेऊ दिलंच नाही. पवारांच्या आजूबाजूची चौकडी जमली ना अजूनही, जी पवारांना यांच्याविषयी खलनायक अशी प्रतिमा निर्माण करते. बदलावं लागतो. उतार वयात तोंडावर पडायची पाळी आली. किती वेळेला तोंडावर पडलेत पवार, किती वेळेला तोंडावर पडलेत तुम्हीच बघा ना. म्हणजे पवारांनी सांगितलं अजित आमचा नेता आहे असं सुप्रियाला वाटतं, ते कधी आमचेच आहेत, आमच्यात फूट पडली नाही. मग लगेच थोड्या वेळाने म्हणावं लागतं नाही नाही मी असं कुठं म्हणलो, मी असं म्हणणं शक्यच नाही, सुप्रिया बोलली ते मी बोललो. पवारांना किती वेळेला पलटी मारायला लावायची. आणि अशा स्मृतिभ्रंश झालेला पलटी मारणारा नेता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ठेवण्याची, ज्याला कधीच आपल्याविषयी चांगली भावना येत नाही, अशा माणसाला ठेवण्याची गरजच काय. म्हणूनच मी ती सुरुवातीची कविता वापरली होती. ओठी तुझ्या न आले माझे नाव कधीही अन ओठ शोधण्याचा माझा सराव नाही, हे तटकरेंनी पवारांना खडसावून सांगितलंय. नमस्कार.